काय झालं यांना? खत पण दिलं, झाडं पण चांगली आहेत, मग फळं का नाहीत? रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी अमोल काकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. आपण शेतामध्ये खत देतो, मारणाचं पाणी घालतो, पिकांवर फवारण्या करतो, तरीही आपलं उत्पादन वाढत नाही. आता मी सांगतो की पिकाला जेवढं तुम्ही खत द्याल, पिकाला जेवढी भूक लागेल तेवढं तुम्ही अन्न द्याल, तर पिकाचं उत्पादन वाढेल. आता हे तुम्हाला सोप्या भाषेत समजावं म्हणून मी सांगतो की खत हे पिकाचं अन्न आहे. पण शेतकरी मित्रांनो, खत हे पिकाचं अन्न नाही. आता तुम्ही म्हणाल सर, तुम्ही आतापर्यंत बोंबलून सांगत होते की खत हे पिकाचं अन्न आहे, आणि आता म्हणताय तुम्ही खत हे पिकाचं अन्न नाही. तर हे खरोखर पिकाचं अन्न नाही. पण आता जसं घर आहे, तर वीट आणि सिमेंट, गिट्टी, रेती, वाळू, त्याच्यानंतर गज हे घराला लागतात. पण त्याला आपण घर म्हणू शकतो का? नाही. त्याच्यापासून जे बनतं ते शेवटी घर होतं. विटा, सिमेंट, वाळू सर्व काही एकत्र आल्यानंतर जे काही तयार होतं कारागिरांपासून, ते जे घर बनतं त्याला आपण घर म्हणतो. विटाला नुसतं आपण घर नाही म्हणत. तसंच सेम आहे, हे जे काही पीक आहे आपलं, या पिकाला आपल्याला उत्पादन वाढायसाठी आपल्याला या बेसिक गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या, आणि ते या व्हिडिओ तुम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर याचे काही टप्पे समजून सांगण्याचे मी तुम्हाला सांगतो. आता पहिला टप्पा आहे की पिकाचं अन्न कोणतं आहे आपल्याला समजून घ्यायचं. तर पिकाचं अन्न तयार होण्यासाठी आपल्याला 4 बेसिक गोष्टी गरजेच्या असतात. पहिला म्हणजे आपला सूर्यदेव. आज रथ सप्तमी, सूर्याला पहिला नमस्कार घालून घ्या, कारण तो आहे म्हणून शेती आहे, आणि शेती म्हणून जग आहे. कारण सूर्य जर नसेल तर अन्न तयार होणार नाही. कारण की पिकाचं जे अन्न आहे हे सूर्य, हवा, फक्त हवा नाही, हवेमधला कार्बन डायऑक्साईड, त्याच्यानंतर पाणी H2O, आणि पिकामधील हे हरितद्रव्य, ह्या 4 गोष्टी एकत्र आल्यानंतर पीक अन्न स्वतःचं, म्हणजे हे जे झाड आहे, कोणतंही झाड स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. मग का म्हणून आपण खत देतो आहे, का म्हणून आपण हार्मोन्स देतो आहे, मग याची काय गरज आहे? तर मग घर जसं बनत नाही, तसं या 4 गोष्टी सुरळीत चालण्यासाठी या प्रक्रिया, जसं ही जी काही फॅक्टरी आहे, पानामध्ये स्वतःची फॅक्टरी आहे, याच्यामध्ये सूर्यप्रकाश पडल्यानंतर C6H12O6 जो काही शुगर तयार होती, कार्बोहायड्रेट म्हणतो आपण, त्याचं झाड परत वापर करतं बाकीची प्रक्रिया करण्यासाठी. आणि हे तयार होण्यासाठी आपल्याला H2O पाहिजे आणि CO2 पाहिजे. H2O पाण्यातून भेटतो, CO2 हवेतून भेटतो, आणि सूर्यप्रकाश त्याला प्रक्रिया केल्या जातं. फोटोसिंथेसिस जर शिकले असेल, नसेल शिकले तरी सोप्या भाषेत समजून सांगतो. या फॅक्टरीमध्ये हे 2 कच्चा माल टाकला जातो, आणि त्याच्यापासून पक्का माल म्हणजे झाडाचं अन्न तयार होतं. आता फॅक्टरीमध्ये जे काही लेबर आहेत, हे लेबर म्हणजे आपले खतं. हा विषय लक्षात घ्या. आता फॉस्फरस, नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड हे जे काही असतात, हे काय आहेत? हे आपल्या त्या फॅक्टरीमधले लेबर आहेत. त्यांची क्रिया सुरळीत चालून आणण्यासाठी, झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरळीत चालून आणण्यासाठी आपल्याला हे खतं मदत करतात. खतं हे स्वतः झाडाचं अन्न नाही, हे कधी लक्षात ठेवा. खत दिलं म्हणून झाडाची भूक भागेल हे होणारच नाही. तुम्हाला 4 गोष्टी पहिले पुरवा लागेल. कार्बन डायऑक्साईड म्हणजे हवा, शुद्ध हवा, CO2 असला पाहिजे त्याच्यामध्ये, चांगलं पाणी, चांगला स्वच्छ सूर्यप्रकाश, आणि चांगलं हरितद्रव्य म्हणजे चांगलं हिरवं पान. ह्या 4 गोष्टी असेल तरच आपलं उत्पादन वाढेल. आणि त्याच्यासोबत जर आपले आता हे कारागीर जर चांगले असतील, तयार करणारे, प्रक्रिया घडून आणणारे कारागीर जर व्यवस्थित असतील, त्याचं प्रमाण जर व्यवस्थित दिलं, तर आपलं उत्पादन 100% वाढणार. म्हणजे खतांचं बॅलन्स डाएट. तुम्ही जर चुकीचा कारागीर चुकीच्या टायमाला जर टाकला, नायट्रोजन चुकीच्या टायमाला टाकणार, तुमची फुलगळ होणार. फॉस्फरस चुकीच्या टायमाला टाकणार, तुमचं काहीतरी हिरवेपणा येणार नाही, किंवा काहीतरी होणार नाही फॉस्फरस. त्याच्यानंतर जर पालाश दिला नाही वेळेवर तर तुमचं फळ फुगणार नाही. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये कारागिरासोबत टेक्निशियन असतो. आता या कारागिरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जसे सुपरवायझर, मॅनेजर असतात, तसे आता यांच्यावर टेक्निशियन असतात. ऑक्झिन, सायटोकायनिन, स्ट्रेस हार्मोन, जसं जिब्रेलिक ॲसिड, तुमचा CA, IBA, जे काही त्याच्यामध्ये बरेचसे स्ट्रेस हार्मोन असतात. झाडामध्ये जे काही हार्मोनल बॅलन्स म्हणतो आपण की बिघडलं आहे, तर हे जे असतात सुपरवायझर आपल्या भाषेमध्ये, किंवा काय म्हणतो, ह्या कामगारांचे साहेब लोक सोप्या भाषेमध्ये, यांनी जर त्यांचं काम व्यवस्थित करून घेतलं, म्हणजे या खतांचं काम जर यांनी व्यवस्थित करून घेतलं, तरच आपलं उत्पादन जास्त वाढतं. म्हणजे माझ्या शुद्ध सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, तर झाड ही एक फॅक्टरी आहे. या फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल काय लागणार आपल्याला? पहिले सुरुवातीला सूर्यप्रकाश,
चांगलं हिरवं पान, आता मी वारंवार सांगतोय, चांगलं हिरवं पान म्हणजे निरोगी हिरवं पान तुम्हाला ठेवावं लागणार आहे. सूर्यप्रकाश स्वच्छ आपल्याला त्याच्यावर येऊ द्यायला लागणार आहे. पाणी चांगलं वापरणं आहे. हे जर झालं ना तर अन्न तयार होईल. आणि अन्न तयार करण्यासाठी जे काही घटक लागतात आपल्याला खालून, खतांचं योग्य मात्रा योग्य टायमाला ते जर दिले आणि जे हार्मोनल बॅलन्स हे जर प्रॉपर ठेवलं तर कोणतंच झाडासाठी त्याचं उत्पादन वाढणार नाही. कोणतंच पीक नाही, मी टोमॅटोबद्दल वालाबद्दल बोलत नाही, कोणतंही आणा पृथ्वी तलावावरचं याचं जर आपण बॅलन्स साधला, हे बॅलन्स जर साधलं तरच आपलं उत्पादन वाढतं, नाहीतर आपलं उत्पादन वाढणार नाही. ही बेसिक प्रक्रिया तुम्हाला खताची सिरीज सुरू करण्याअगोदर समजून सांगणं महत्त्वाचं होतं. नाहीतर आपल्या डोक्यात आतापर्यंत एकच आहे, सांगत आलो आपण एकच, मी तुम्हाला सांगत आलो की बुवा खत म्हणजे झाडाचं अन्न आहे, जेवढं जास्त दिलं जाईल तेवढं उत्पादन वाढेल. पण तसं नाही आहे. ते त्या प्रक्रियेत त्या टप्प्यामध्ये जर आपण प्रॉपर टायमिंगमध्ये जर साधलं तरच आपलं उत्पादन वाढतं, नाही तर आपलं उत्पादन वाढणार नाही. हे कधी लक्षात ठेवा. म्हणजे आजपासून लक्षात ठेवायचं की झाडाचं अन्न खत नाही, खताकडून आपल्याला काम करून घ्यायचं आहे. मग जर खताकडून काम करून घ्यायचं म्हटलं तर जसं शेतामध्ये जेवढं आपल्याला लेबरची गरज असते, आपण जर तेवढा लेबर लावला तर आपला फायदा होता. आपण जर तुम्हाला 5 कॅरेट तोडायचे, तुम्ही जर 50 लेबर सांगितले तर आपलं उत्पादन वाढणार आहे का? नाही, आपल्याला नुकसान होणार आहे. मग तसं खताचं आहे, तुम्हाला 10 किलोच्या ऐवजी जर 2च किलोची गरज असेल तर मग 10 किलो टाकून काय फायदा आहे, आणि जास्त जर झालं तर नुकसान होणार. ही जर गोष्ट आपण डोक्यात घेतली तरच आपल्याला खतांचं नियोजन आणि ह्या गोष्टी कळणार आहे आणि आपलं उत्पादन वाढायचं आपल्याला गणित कळणार आहे. एका अर्थी जर तुम्ही बचत केली खतांची तरी आपलं उत्पादन वाढतं, आणि एका अर्थी जर तुम्ही कमी पोट दिलं आणि नुकसान झालं तरी आपलं नुकसान होतं. म्हणजे आपल्याला बॅलन्स डाईट, जसं आपला डाईट बॅलन्स असतो तसं आपल्याला झाडांचा डाईट बॅलन्स करायचा आहे. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया ही जर तुम्ही समजून घेतली असेल तर तुमचा विषय लक्षात येईल. त्यामुळं हार्मोनल बॅलन्स, फर्टिलायझर ॲप्लिकेशन प्रॉपर टायमाला, ह्या गोष्टी जर केल्या नियोजनबद्ध, वेळेवर मोजून नेमकं खत दिलं तरच आपलं उत्पादन वाढणार. आणि त्याच्यामध्ये पण जर तुम्ही समजा एखादा अकुशल कारागीर जर घातला, आता सपोज तुम्ही वायर जोडायला जर एखादा प्लंबर घातला तर तो प्लंबर तर वायर जोडायची स्टाईल प्लंबिंगसारखीच करण. म्हणजे जर तुम्ही कॅल्शियमसोबत जर बोरान घातला, आपण घालतोय ऑब्व्हियसली, पहिले सांगत होतं पण टेक्निकल आपल्याला माहीत नव्हतं, तर ते एकमेकांची भांडणं करतील. ते म्हणतील मी प्लंबिंग सारखं जोडतो आणि वायरमन म्हणतो मी वायरसारखं वायर जोडन. तर ही एक 12 भानगड होती शेतामध्ये, पिकांमध्ये. तर ही आपल्याला शोधून काढायची आणि हे आपल्याला व्यवस्थित शिकायचं आहे. तर तुम्हाला जर आजचा विषय लक्षात आला असेल की खत झाडाचं अन्न नाही, झाडाचं अन्न स्वतः झाड मधलं क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य, आपले सूर्यदेव बाबा, रथ सप्तमी असल्यामुळे त्यांना नमस्कार घालून घ्या, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी, ह्या 4 गोष्टी जर योग्य प्रमाणात आल्या आणि याच्यामध्ये खतांचं योग्य जर आपण नियोजन केलं तर आपलं उत्पादन वाढणार. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. आणि हे बॅलन्स आपल्याला साधायचं आहे. येणाऱ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे कोणतं मिक्स करायचं आणि कोणतं खत कोणत्या टायमाला द्यायचं, जेणेकरून त्याचा योग्य रिझल्ट येईल. आणि प्रकाश संश्लेषण क्रिया अजून विस्तारितपणे आपल्याला समजून घ्यायची. त्याच्यामध्ये हार्मोनल बॅलन्स काय असतात, हार्मोनचे रोल काय असतात हे समजून घ्यायचं. हे समजून घेतल्यानंतर आपल्याला पुढचा फर्टिलायझर ॲप्लिकेशनचा रोल कळणार आहे. तर त्यासाठी स्टे ट्यून, तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल. येणारे पूर्ण व्हिडिओ जी सिरीज पडली असतील ते नक्की पहा, जेणेकरून तुमचा विषय लक्षात येईल. नाहीतर तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहिल्यानंतर अर्धवट नॉलेज घेऊन फायदा नाही, ते कधी नुकसानदायक असतं. तर मी इथेच थांबतो. पुढचा व्हिडिओ या सिरीजमधला लवकरात लवकर घेऊन येण्याचा मी प्रयत्न करीन. मी ट्राय करीन शेतामधून व्हिडिओ करण्याचं. नाही जर पॉसिबल झालं तर मग मी घरातूनही व्हिडिओ करू शकतो. तेवढं मात्र तुम्हाला ते ॲक्सेप्ट करावं लागेल. लोकेशन मॅटर नसतं, डझंट मॅटर. आपल्याला मॅटर असतं की आपल्याला महत्त्वाचं शिकायला काय भेटतं हे महत्त्वाचा विषय असतो. समोरचा सांगणारा कुठून सांगतोय ह्याला महत्त्व नको आहे. तर असो, मी इथेच थांबतो. परत एकदा सांगतोय, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा मंडळी. धन्यवाद. राम राम.